अहिल्यानगर जिल्ह्यातील दुय्यम निबंधक एलसीबीच्या जाळ्यात. तक्रारदार हे वकील असून जमीन खरेदी विक्रीचा व्यवसाय करतात. तक्रारदार यांनी स्वतः व इतर 27 यांनी श्रीगोंदा येथील गट नंबर 1171 मधील 5 हेक्टर 68 आर क्षेत्रापैकी 28 आर जमीन विकत घेतली होती. त्याचा दस्त दिनांक 28/2/2025 रोजी केलेला होता. त्यानंतर दिनांक 26/3/2025 रोजी तक्रारदार तसेच त्यांचे पार्टनर यांनी श्रीगोंदा येथील गट क्रमांक 1171 मध्ये 20 आर क्षेत्रापैकी त्यांचे पार्टनर यांचे अविभाज्य हिस्सेची पूर्ण विक्रीचे 1 आर क्षेत्र दुसऱ्यांना 50,000 रुपये विक्री केल्याबद्दलचा दस्त नोंदविण्याकरता तक्रारदार यांना दुय्यम निबंधन कार्यालयात देण्याकरता त्यांच्याकडे दिला होता. त्यावेळी तक्रारदार यांनी सदरचा दस्त दुय्यम निबंधक खताळ यांच्याकडे दिला. त्यावेळी खताळ यांनी आजच्या दस्ताचे 5,000 रुपये व दिनांक 28/2/2025 रोजी नोंदविलेल्या दस्ताचे 10,000 रुपये लाच मागणी केल्याबद्दलची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभाग अहिल्यानगर येथे प्राप्त झाली होती. सदर लाच मागणी तक्रारीच्या अनुषंगाने दिनांक 26 रोजी लाच मागणी पडताळणी करण्यात आली. लाच मागणी पडताळणी दरम्यान आरोपी लोकसेवक सचिन पांडुरंग खताळ यांनी तक्रारदार यांच्याकडे पंचासमक्ष तक्रारदार यांना तुमच्या दिनांक 28/2/2025 रोजी दस्ताचे पैसे तुमचे पार्टनरला दिले. तुम्ही आजच्या दस्ताचे तुम्ही तुमच्या हिशोबाने द्या असे म्हणून लाचेची मागणी केली. तर 26/2/2025 रोजी दुय्यम निबंधक कार्यालय श्रीगोंदा येथे आयोजित सापळा कारवाई दरम्यान आरोपी लोकसेवक सचिन पांडुरंग खताळ दुय्यम निबंधक यांनी तक्रारदार यांच्याकडून 5,000 रुपयाची लाच स्वीकारली असता त्यांना रंगेहात पकडण्यात आले असून त्यांच्या विरुद्ध श्रीगोंदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. ब्युरो रिपोर्ट न्यूज टुडे 24 अहिल्यानगर.